शेजार धर्म आणि मैत्री या नात्यामध्ये अनेकदा इतका विश्वास निर्माण होतो की अख्खं घरच शेजाऱ्यांच्या ताब्यात निर्धास्तपणे सोपवून आपण बाहेर जातो। पण इथंच मैत्रीत गद्दारी झाली तर, मैत्रिणीची नियत फिरली तर, नवी मुंबईच्या कामोठ्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे चावी ठेवताय, सावधान। सोसायटी अध्यक्ष मैत्रिणीनं चोरले 28 लाखांचे दागिने। सख्खी शेजारीन निघाली पक्की चोरटी। सोन्या चांदीचे दागदागिने पैसे पाहून कधी कुणाची नियत फिरेल हे सांगू शकत नाही। मग तो गरीब असो किंवा कोट्याधीश, संपत्तीचा मोह कित्येकांना टाळता येत नाही। त्यात महिलांना दागिन्यांची हौस असणंही साहजिकच असतं। पण त्या हौसेखातर मैत्रिणीच्याच घरात चोरीचा अभिचार आला आणि मोनिका दिघेनं मैत्रीण सविताच्या घरातूनच दागिने चोरले। नवी मुंबईच्या कामोठ्यातील उच्चभ्रू प्रतीक जेम्स वसाहतीतील या घटनेनं एकच खळबळ माजली आहे। आरोपी मोनिका दिघे आणि सविता या दोघी मैत्रिणी आहेत। 25 नोव्हेंबरला भाजी आणण्यासाठी जाताना सवितानं घराची चावी मोनिकाकडे दिली। सोसायटीचे चेअरमन असलेल्या मोनिकानं सीसीटीव्हीत तांत्रिक बदल केले। त्यानंतर सविताच्या घरातून तब्बल 28 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करून पुन्हा कुलूप लावलं। दागिने नाहीसे झाल्याचं लक्षात येताच सविताच्या पायाखालची जमीनच हादरली। तिनं तात्काळ पोलीस ठाणं गाठलं। पोलिसांच्या चौकशीमध्ये मोनिकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। मात्र सीसीटीव्हीच्या डीव्हीआरशी छेडछाड झाल्याचं सांगताच मोनिकाचं बिंग फुटलं। उगले फॅमिली, दिघे फॅमिली आणि मस्कर फॅमिली हे 3 फॅमिली आम्ही घरातल्यासारखे राहत होतो। पण त्यांनी आमचा असा विश्वासघात केला की त्यांनी आम्हाला साथही दिले नाही आणि वर बोलून त्यांनी माझा गळा कापला। हे माझा म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला या गोष्टीचा। तांत्रिक विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची आपण उकल केलेली आहे। यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण 27/11/25 रोजी अटक केलेली होती। यामध्ये मान्य न्यायालयाने 2/12/25 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती। सदर महिलेकडून सदरची आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास 22.35 तोळ्याचे दागिने आहेत 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। मैत्रीत गद्दारी करणारी मोनिका दिघे या हाऊसिंग सोसायटीची चेअरमन आहे। विशेष म्हणजे ती नोकरी करते। दरमहा तब्बल 1 लाखाच्या घरात तिचा पगार देखील आहे। पण तरीही ती सोन्याच्या लोभाला बळी पडली, भलतंच करून बसली। आता पश्चाताप करण्याची पाळी तिच्यावर आली आहे। मात्र या निमित्तानं शेजार धर्म आणि मैत्रीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नवी मुंबईतून रवी खरातसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।